फडणवीसांचा शिंदे दादांना झटका। नगरविकासच्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप। निधी वितरणावरही फडणवीसांचा अंकुश। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडील नगरविकास खातं आणि अजित पवारांकडील नियोजन विभागावर आता मुख्यमंत्र्यांची नजर असणार आहे, कारण फडणवीसांच्या सहीशिवाय या 2 खात्यांच्या निधी वितरणाला मंजुरी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगरविकास नियोजन विभागाच्या उधळपट्टीला फडणवीसांचा चाप। विकास कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक। दोन्ही विभागाचा निधी महायुतीत एकसारखा वितरित करण्याचे निर्देश। उपमुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर विभागाच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे जाणार। शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना अजित पवारांच्या खात्याकडून निधी वाटपात आडकाठी घातल्याची चर्चा रंगली होती, तर याच कुरघोडीच्या राजकारणामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता असल्यानं आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आलेत। त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थेट तिजोरीवरच अंकुश ठेवल्याचं म्हटलं जात आहे। मात्र नगरविकास आणि नियोजन खातं का महत्वाचं आहे तेही पाहूया। नगरविकास खातं शहरी भागातील पायाभूत प्रकल्पांसाठी महत्वाचं। नगरविकास खात्याकडून महापालिकांना निधी पुरवते। खात्यातून विविध योजनांमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी। योग्य निधी वाटपाची जबाबदारी नियोजन विभागाकडे। सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम नियोजन विभागाकडे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी नगरविकास आणि नियोजन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निधी वाटप होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सारख्या प्रमाणात वितरित होतो की नाही यावर आता मुख्यमंत्र्यांचं लक्ष असणार आहे। तर या संदर्भातील चर्चा शिंदे गटानं मात्र फेटाळून लावल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही, असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय महायुतीमध्ये आलबल आहे। सरकारी कामकाज काय पद्धतीने करावं, निधीचं वाटप काय पद्धतीने करावं हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, उपमुख्यमंत्री अजितदादा सक्षम आहेत। सरकार चालवत असताना हे तिन्ही नेते प्रगल्भ आहेत। दीर्घकाळ प्रशासनामधला त्यांचा अनुभव आहे आणि कोएलिशन गव्हर्नमेंट ज्याला आपण आघाडीचं किंवा महायुतीचं सरकार कसं चालवायचं याचं उत्तम ज्ञान असणारे तिन्ही असल्यामुळे ते त्या संदर्भामधला योग्य तो निर्णय घेतात। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नगरविकास आणि नियोजन विभागावर अंकुश ठेवण्याची चर्चा सुरू केलेली असतानाच उपमुख्यमंत्री शिंदेंनी मात्र दिल्लीकडे धाव घेतली आहे। तर शिंदे दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची चर्चा सुरू आहे। तर याच दौऱ्यामुळे निधी वाटपातील कुरघोडीच्या राजकारणाला पुष्टी मिळाल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे महायुती सरकारमध्ये निधी वाटपाबाबत फडणवीस हेच बिग बॉस असल्याचं म्हटलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।